तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला माहिती असेल भारतातील तापमान, आपलं सरासरी तापमान 45 डिग्रीपेक्षाही वरती जाऊन पोहोचलेलं आहे. म्हणजे एवढे हीट वेव्ह जाणवते की आपल्याला अक्षरशः आपण घरातून बाहेर पडत नाही. त्याचं एक महत्त्वाचं कारण आहे ते एल निनो. तुम्ही नाव तर ऐकलं असेल, पण एल निनो ॲक्चुअली आहे काय? एल निनो त्याच्या ऑपोजिट आहे ला निना. ओके. सो एल निनोचा आपण अभ्यास करूया. असं म्हटलं जातं की 149 वर्षामधलं हे एक जास्त उष्णतेचं किंवा जास्त सरासरी तापमान असणारं हे वर्ष असणार आहे 2014-15 नंतर. ओके. सो 2014-15 मध्ये अशी कंडिशन झाली होती आणि या वर्षी ती सर्वाधिक असण्याची काय आहे, आपले जे वर्ल्ड मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट आहे त्यांनी सांगितलेलं आहे की 149 वर्षानंतर सर्वाधिक उष्णता या वर्षी जाणवणार आहे. ओके. आता तर आपला एप्रिल चालू आहे, एप्रिल 25-26 चालू आहे. पुढे अजून आपल्याला 1 महिना जायचा आहे. सो याचा भारतावर काय परिणाम होतो, भारताच्या मान्सूनवर काय परिणाम होणार, या सर्व गोष्टींचा आपण अभ्यास करणार, कशा पद्धतीने परिणाम होतो. ओके. सो एल निनो काय आहे, तो एल निनो एक प्रवाह आहे, एक आहे आपण म्हणतो ना वाऱ्याचा काय आहे, प्रवाह आहे. ज्यावेळी असं म्हटलं जातं, इथे इथे कंडिशन बघा. नॉर्मल इयर मध्ये काय असतं, तर आपल्याकडे समुद्राचं पाणी अपवेलिंग होत असतं. अपवेलिंग म्हणजे समुद्रातील उष्णता, वरची जे तापलेलं पाणी आहे ते दुसऱ्या ठिकाणी जातं आणि खालून काय होतं, थंड पाणी काय होतं, समुद्र किनारे होतं. त्या समुद्राच्या किनाऱ्यामध्ये काय असतं, त्या पाण्यामध्ये काय असतं, खूप सारे काय असतात, मासे वगैरे असतात आणि याचा फायदा पेरूतील देशातील होतो. म्हणजे जेव्हा असं थंड पाणी ते पेरूच्या किनाऱ्यावर आलेलं असते वरती, त्यावेळी तिथे मासेमारी, मच्छीमारी लोकांना खूप मोठा फायदा होतो. पेरूच्या इकॉनॉमीमध्ये खूप सारी काय होते, वाढ होते जेव्हा नॉर्मल इयर चालू असतो. पण तेच एल निनो वगैरे चालू असतं तेव्हा लक्षात ठेवा, हे जे थंड पाणी आहे, जे म्हणतात ना इकडचे, त्याची जागा कोण घेतं, तर उष्णता पाणी घेतं. त्यामुळे ते मच्छीमारांना खूप मोठ्या प्रमाणात काय होतो आणि ते पेरूच्या देशावर काय होतं, मोठ्या प्रमाणात पाऊस पडतोय. बिकॉज इथे काय होतंय, उष्णता येते, त्यामुळे तिथे वारे वर होतात, म्हणतात ना थंड होऊन गरम वारे वरती जातात, त्याच्यामध्ये मात्र बाष्पात रूपांतर होऊन ते काय येतात, खाली येतात. सो नॉर्मल इयरला काय होतंय, तर पेरू देशामध्ये दुष्काळ पडण्याची शक्यता असते आणि इंडोनेशिया, ऑस्ट्रेलिया आणि भारतावर याचा काय होतो, चांगला परिणाम होतो की भारतामध्ये याचा चांगला पाऊस पडतो जेव्हा नॉर्मल इयर चालू असतं. म्हणजे साधारण ऍव्हरेज मध्ये पाऊस पडतो. पण एल निनो असतं तेव्हा आपल्या आफ्रिका, सॉरी, ऑस्ट्रेलिया, इंडोनेशिया आणि भारताच्या याच्यामध्ये काय होतं, विकन होतात. कारण की ऍक्च्युली आपले जे ट्रेड विंड्स वाहतात ते असे वाहतात. पण आता समुद्राचं पाणी आपले जे इस्टर्लीज आहेत ते कोणत्या दिशेने चाललेले आहेत, ते पेरू दिशेने चाललेले आहेत. लक्षात ठेवा. त्यामुळे आपले जे ट्रेड विंड्स आहेत ते काय होतं, जे साऊथ आहेत, आपण साऊथ वेस्ट मान्सून म्हणतो, ते विकन होतात कारण का त्याची दिशा बदललेली आहे. ओके. आणि इथे बघा, हे ट्रेड विंड पण असे चाललेले आहेत आणि आपलं जे हे पॅसिफिकचं ओशन जे आहे, हा पॅसिफिक आहे, आपला काय आहे, पॅसिफिक. त्यांची सुद्धा वारे म्हणतात ना, समुद्राच्या पाण्याची दिशा सुद्धा एका दिशेने, त्यामुळे आपले जे साऊथ वेस्ट मान्सून आहे तो अधिक वेगाने काय होतो, भारतामध्ये येतो. सो नॉर्मल इयर कंडिशन अशी असते. म्हणजे इथे काय असतं नॉर्मल इयरला, तर कुठलं पाणी तापलेलं असेल तर ऑस्ट्रेलिया आणि इंडोनेशिया साईडचं, त्यामुळे इकडे पाऊस जास्त पडतो या बाजूला आणि इकडे दुष्काळ पडतो. पण जेव्हा एल निनो असतो त्यावेळी इकडे थंड असतो, इकडचं समुद्राचं पाणी म्हणतो ना पृष्ठभाग थंड असून इकडचा पृष्ठभाग काय होतोय, तापलेला असतोय. त्यामुळे इकडे सर्वाधिक पाऊस पडतो, इकडे फ्लड वगैरे येतात आणि आपल्या इंडोनेशिया, इंडिया, ऑस्ट्रेलिया बाजूला काय होतो, दुष्काळ पडतो. प्रमाणापेक्षाही म्हणतात ना ऍव्हरेजपेक्षाही कमी पाऊस पडतो. सो एल निनो ही कन्सेप्ट समजली. वारे कसे वाहतात, तर तापमान वाढतं. कुणाचं, मध्य आणि पूर्व पॅसिफिकचं तापमान काय झालेलं असतं, इथे बघा वाढलेलं असतंय. ओके. सो मेकॅनिझम काय होतात, त्यामुळे व्यापारी वारे कमजोर होतात जे भारताच्या दिशेने आलेले असतात. काय होतंय माहिती बघा, आपल्या भारतामध्ये पाऊस कसा येतो, आपण इक्वेटरच्या काय आहोत, थोडंसं वरती आहोत, इक्वेटरच्या आपण वरती आहोत. जेव्हा व्यापारी वारे असे आलेले असतात इकडे, जेव्हा ते इक्वेटर क्रॉस करतात त्यांची दिशा बदलते. ओके. कोरोलिसिस फोर्समुळे, आणि ते भारताच्या दिशेने यायला काय होतं, सुरुवात होते. सो पण ज्यावेळी एल निनो सक्रिय झालेला असतो पॅसिफिक महासागरामध्ये, तेव्हा वारे कोणत्या दिशेने चाललेले असतात, पेरू दिशेच्या दिशेने काय होतात, ट्रॅव्हल करत असतात. त्यामुळे आपले जे व्यापारी विंड्स आहेत, जे व्यापारी वारे म्हणतो आपण, जे कसे होतात, नॉर्थ ईस्ट टू साऊथ वेस्ट वाहत असतात. सो असे वारे काय होतात, त्यांची दिशा बदलते, ते कमजोर होतात, त्याच्यातलं बाष्प कमी होतं, त्यामुळे भारतात कमी पाऊस पडतो. गरम पाणी पश्चिमेकडून पूर्वेकडे जातं. लक्षात ठेवा, आयोग तुम्हाला इथे फसवू शकतो. गरम पाणी ऑस्ट्रेलियाकडून कुठे जातं, तर पेरू देशाकडे जाण्यास सुरुवात होते ज्यावेळी एल निनो सक्रिय झालेला असतो. अपवेलिंग कमी होते आणि पाऊस पूर्वेकडे सरकतो. पाऊस काय होतो, पूर्वेकडे सरकतो. आता इम्पॅक्ट काय होतो भारतावर त्याचा, तर मान्सून कमजोर होतो आणि पेरू इक्वेडरमध्ये पूर येण्याची शक्यता असते, ऑस्ट्रेलियामध्ये दुष्काळ पडण्याची शक्यता असते आणि मत्स्य व्यवसाय घडतो. कोणत्या दिशेचा, इंडोनेशिया, ऑस्ट्रेलिया आणि इंडिया या बाजूचा मत्स्य व्यवसायावर काय होतो, त्याचा परिणाम होतो, कारण का अपवेलिंग होत नाही. अपवेलिंग म्हणजे काय, गरम पाणी इकडे सरकलं जातं, त्या ठिकाणी काय येतं, थंड पाणी. थंड पाण्यामध्ये खूप सारे न्यूट्रिएंट्स असतात, मासे वगैरे असतात, ते समुद्राच्या पृष्ठभागावर येतात. लक्षात ठेवा अशा पद्धती. सो एल निनो म्हणजे लक्षात ठेवायचं, तुम्हाला एक क्वेश्चन विचारू शकतो, एल निनो म्हणजे काय येतोय, एक उष्ण प्रवाह आहे जो पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहतो. उष्ण प्रवाह आहे आणि कसा वाहतो,
पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहतो. यालाच एक नाव आहे क्रिस्ताचं लहान मूल. कसं म्हटलं जातं? स्पॅनिश शब्द म्हटलं जातं. एल निनो हा स्पॅनिश शब्द आहे. क्रिस्ताचं लहान मूल म्हटलं जातं. ओके, लहान मूल. आणि ला निना एक थंड प्रवाह आहे, त्याच्या ऑपोजिट लक्षात ठेवायचं. क्रिस्ताची लहान मुलगी असं म्हटलं जातं. तर हे 3 पॉईंट लक्षात ठेवा. जेव्हा एल निनो सक्रिय असतो तेव्हा उष्ण प्रवाह असतो आपल्या पॅसिफिक महासागरामध्ये. तो कसा वाहतो? तर पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहतो आणि त्याला दुसरं नाव काय म्हटलं जातं? क्रिस्ताचे लहान मूल म्हटलं जातं. तो लक्षात ठेवा. एक्झामला विचारलं जातं तापमान वाढते, थंड होत नाही. भारतात काय होऊ शकतो? नेहमी दुष्काळ येत नाही, पण दुष्काळ येण्याची शक्यता असते. पाऊस कमी होतो. म्हणजे 100% पाऊस पडणार असेल तिथे 90%, 85% काय होतं? फक्त पाऊस होतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल आपल्या 2024 मध्ये आपल्या किंवा 2014 मध्ये मराठवाड्यामध्ये 40% पर्यंत काय होतं? पाऊस कमी पडला होता. म्हणजे हे लक्षात ठेवा. त्याच्या विरुद्ध काय असतं? लहान निना असतो. सो अशा पद्धतीने हे नॉर्मल इयर आहे. इथे लहान निना म्हटलं जातं. ज्यावेळी भारतात पाऊस चांगला पडतो. इकडे बघा हे थंड नाही, इकडचं उष्णता आहे. त्यामुळे इकडे पाऊस चांगला पडतो. आणि इकडे काय होतं? इकडे इकडे थंड होतं आणि इकडे उष्णता असते. त्यामुळे ह्या ठिकाणी पाऊस जास्त पडतो. लक्षात ठेवा. सो नॉर्मल कंडिशन मध्ये असं असतं, ऑस्ट्रेलियामध्ये चांगला पाऊस पडतो आणि एल निनो मध्ये काय होतं? तर ऑस्ट्रेलियामध्ये कमी पाऊस पडतो आणि या ठिकाणी काय होतं? जास्त पाऊस पडतो. या ठिकाणी पाऊस जास्त पडतो. सो लक्षात ठेवा, भारतामध्ये दुष्काळ होण्याची शक्यता आहे. या वर्षी असं म्हटलं तरी 50 डिग्री पर्यंत टेम्परेचर जाऊ शकतं. आणि लक्षात ठेवा, शहरामध्ये तर याच्यापेक्षा जास्त ते जाणवत आहे. म्हणजे शहर असं म्हटलं जातं दिल्लीमध्ये गेल्या वर्षी म्हणजे दिवसाचं तापमान एवढं म्हणतात ना, दिवसाचं तापमानापेक्षा रात्रीच्या तापमानाने खूप सारे लोक काय झाली होती, लोकांची डेथ झाली होती बिकॉज ऑफ रात्रीचं तापमान. असं जाणवलं होतं की 4 डिग्री पर्यंतही काय म्हणतात ना, म्हणजे दिवसाचं तापमान जर 32 असेल तर रात्रीचं तापमान असे 30 पर्यंत वगैरे असं जाणवलं होतं. आता आपल्याकडे जनरली आपल्या महाराष्ट्रामध्ये तापमान आहे बघा 45 डिग्री पर्यंत पोहोचलेलं आहे तापमान, 45-46 डिग्री. ओके, आणि तेच रात्री तापमान आपल्याला 30 डिग्री आणि रात्री आपल्याला जास्त उष्ण जाणवते, कारण का आपण शहरामध्ये राहतो आणि शहरामध्ये कॉन्क्रीटीकरण असल्यामुळे आपल्याला अधिक उष्णता जाणवते. लक्षात ठेवा. सो याचा इफेक्ट आपल्या खूप साऱ्या शेतकऱ्यांना होणार आहे. आपले स्ट्रीट वेंडर्स वगैरे अशा लोकांना काय होणार, याचा परिणाम होणार आहे. आपल्या जीडीपी मध्ये काय होऊ शकते? घट होऊ शकते. एक्झामला क्वेश्चन विचारू शकतो की एल निनोचा भारतावर कशा पद्धतीने इफेक्ट होतो स्पष्ट करा. राज्यसेवेला क्वेश्चन विचारला शकतो किंवा युपीएससी मेन्सला विचारला जाऊ शकतो. सो आपण अभ्यास केला. असं म्हटलं जातं, अलर्ट जाहीर केला आहे की सध्या आपली जी जागतिक हवामान संघटना आहे WMO आणि भारतीय हवामान विभागाने 2026 मध्ये सुपर एल निनो सक्रिय होण्याची काय आहे शक्यता आहे. आणि किती पर्सेंट आहे? तर 60 ते 70% आहे. आणि पावसाचा अंदाज काय सांगितले त्यांनी? फक्त 92% पेक्षाही कमी राहू शकतो. यामुळे कशा परिणाम होणार आहे? शेतीवर परिणाम होणार आहे. इन्फ्लेशन म्हणजे नंतर महागाई वाढणार आहे, लक्षात ठेवा. आणि उष्णतेची लाटा आपण जाणवू शकतो आणि याच्यामध्ये आपल्या खूप साऱ्या लोकांची काय होते? डेथ होते. लक्षात ठेवा. दुष्काळ पडू शकतो आपल्या. आणि महाराष्ट्रामध्ये जी क्रिटिकल कंडिशन आहे मराठवाडा या साईडला, तसंही आपल्याकडे पाऊस कमी पडतो आणि जर एल निनो सक्रिय झालं तर मराठवाड्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात पाण्याची टंचाई निर्माण होऊ शकते. तर याच्यामध्ये एकच कारण महत्वाचं रिझन आहे किंवा एकच महत्वाचा उपाय आहे, तो म्हणजे काय? तर वृक्ष लागवड. आपल्याला फॉरेस्टेशन करावंच लागेल. आणि एल निनो काही आजच नाही येणार आहे, ह्या वर्षीच नाही येणार तर पुढच्या वर्षीही येणार. म्हणजे याच्या वर्षी पुढे 4-5 वर्षांनी असं म्हटलं जातं की 2 ते 7 वर्षाचं सायकल असतं ते. या वर्षी आलं तर 7 वर्षांनी येण्याची शक्यता असते किंवा 2 ते 7 वर्षाच्या दरम्यान येऊ शकतो. सो एकच पर्याय आहे वृक्ष लागवड, जेणेकरून आपण तापमान काय करू शकतो? कमी करू शकतो. म्हणजे आपल्याकडे बघा मोठ्या प्रमाणात वृक्षतोड होते. जसं की आपल्या आता नाशिकला काय होणार आहे? आपला तो कुंभमेळा होणार आहे. त्याच्यामध्ये अशी लाखो झाडांची काय केली जाते? कत्तल केली जाते. आपल्याला मायनिंगसाठी झाडांची कत्तल केली जाते. औद्योगिक धंद्यांसाठी काय केली जाते? कत्तल केली जाते. वृक्ष लागवड केली पाहिजे. वृक्ष तोड थांबवली पाहिजे. एकच याच्यामागचा काय आहे? उपाय आहे. आय होप तुम्हाला लेक्चर आवडला असेल. लेक्चर आवडला असेल नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. आपण इथे थांबूया. जय हिंद.